जयासाजनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामास केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती, जरी जरी वनि धेनु आठवे वर्ष नित्य, जननी करित कामे बालकापास्तित्व, तदुपरी गुरुमाये देपुरात्मे प्रेम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. करणाचे श्रवणीचा आवडतो, राहो की कीर्तन, वाचे नित्य घडो तुझे स्मरण के, हस्ती तुझे पूजन, लाभो अर्चन सत्यदास्यते तुझे, हे इच्छिते मन प्रल्हादा गुरुराजयामि तुम्हा, माझे असो वंदन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जानकी जीवन स्मरण जय जय राम, महारुद्र हनुमान की जय, समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. अनंत कोटि ब्रह्मांडाचा नायक परब्रह्म परमात्मा भगवान श्रीरामचंद्रांचे चरणी साष्टांग वंदन करून, ज्या सद्गुरूंच्या कृपेने आध्यात्मिक गोडी आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होते आणि त्या भावबळाने सद्गुरूंना अपेक्षित असलेली साधना आपल्याकडून घडून येते, अशा सद्गुरूंना वंदन करून आणि महाराजांच्या चरणी आलेल्या सर्व सद्भक्तांच्या प्रती आदरयुक्त भाव व्यक्त करून महाराजांच्या इच्छेने चालून आलेली वाणीची सेवा महाराजांना समर्पित करूया. प्राचीन काळापासून जेव्हा जेव्हा अधर्म वाढत गेला आणि धर्माला ग्लानी आलेली आहे, अशावेळी भगवंताने स्वतः या पृथ्वीवर अवतार घेतलेला आहे आणि अधर्मी शक्तींचा नाश करून धर्माची पुनर्स्थापना करण्याचं कार्य भगवंताने वेळोवेळी केलेलं आहे. प्रत्येक युगामध्ये आपल्याला एक अवतार भगवंताचा बघायला मिळतो, परंतु द्वापार युग संपत असताना जो भगवंताचा कृष्णावतार झाला होता, त्यावेळी भगवंताने एक संकेत दिला होता की इथून पुढे अशा प्रकारचा अवतार घेणं हे माझ्याकडे अपेक्षित नसणार आहे. त्याचं कारण आहे की आतापर्यंत पृथ्वीवर वेगवेगळ्या भागांमध्ये 1, 2, 3, 4 अशा अधर्मी शक्ती उदयाला आलेल्या होत्या आणि त्यांचा निपात करण्यासाठी मी अवतार घेत होतो. परंतु कलियुगामध्ये ही अधर्मी शक्ती प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक समाजात, प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक समाजामध्ये उदयाला येईल आणि त्यांची अधर्मी वृत्ती परागतीला पोहोचलेली असेल. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी लौकिक अर्थाने भगवंताला अगोदरप्रमाणे अवतार घेणं शक्य होणार नाही. मग या अधर्मी शक्तींचा निपात कसा करायचा, धर्माची स्थापना कशी करायची, सामान्य जनमानसाला पारमार्थिक गोडी कशी लावायची, मग त्यासाठी अवतारच घेणार नाही का? तर अवतार घेणार आहे, पण अगोदरप्रमाणे अवतार नसतील. आता इथून पुढे म्हणजे कलियुगात जो माझा अवतार होईल, भगवंताने स्पष्टपणे सांगितलं आहे की तो सामान्य मनुष्याच्या रूपाने अवतार घेतलेला असेल आणि त्या अवताराला
मनुष्य संत म्हणेल. जसा मनुष्य देह जेव्हा आत्मा त्या देहामध्ये येतो तेव्हा ते शरीर तयार होतं, तसं हे संसार म्हणजे एक मोठं शरीर आहे, हे विश्व म्हणजे एक मोठं शरीर आहे आणि त्याचा आत्मा, ज्याला आपण विश्वात्मा म्हणतो, तो भगवंत. तो आत्मा जेव्हा देहामध्ये साकार होतो तेव्हा आपण त्याला व्यक्ती पुरुष असं म्हणतो, परंतु जेव्हा विश्वात्मा एखाद्या देहामध्ये साकार होतो तेव्हा त्या विश्वात्म्याला, तेव्हा त्या परमात्म्याला आपण संत किंवा सत्पुरुष असं म्हटलं पाहिजे. बाकीची मंडळी प्रत्येकामध्ये भगवंत आहेच आहे, परंतु आपण त्यांना पुरुष एवढंच म्हणू शकतो, कारण त्यांच्यामध्ये जरी परमात्मा असेल, परमात्म्याचा अंश असेल, तरी सुद्धा त्या परमात्मा स्वरूपाचं विस्मरण झालेलं असल्यामुळे तो मनुष्य भगवत स्वरूप होऊ शकणार नाही. आणि जो मनुष्य माझ्यामध्ये भगवंताचा अंश आहे याची जाणीव ठेवून जीवन जगेल, तो सामान्य पुरुष नसेल, तो सत्पुरुष असेल, कारण त्याला मी सत आहे याची जाणीव झाली असते. आणि अशाच एका सत्पुरुषाच्या क्षेत्रामध्ये आपण सर्वजण आलेलो आहोत, ज्यांना आपण समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज म्हणतो. आणि त्यांनी ज्या पद्धतीचं जीवन जगलेलं आहे, त्यांनी ज्या पद्धतीचं आचरण केलेलं आहे, त्या प्रकारचं आचरण किंवा त्यांना अपेक्षित असलेलं आचरण माझ्याकडनं घडावं, त्याची एक सुप्त प्रेरणा मला मिळावी, यासाठी आपण सर्वजण येत असतो. इथे आल्यानंतर आपण जसं म्हणतो की आपणासारखे तरीही तात्काळ, हे संतांचं वचन आहे. ते आपल्याला त्यांच्यासारखं करतील, पण केव्हा, जेव्हा त्यांना अपेक्षित असलेलं आचरण माझ्याकडून घडेल. आपल्या सद्गुरूंना, आपल्या महाराजांना आपल्याकडून कशा प्रकारचं आचरण अपेक्षित आहे, तर दासगोदामध्ये देऊन ठेवले की चालता बोलता धंदा करीता, तुम्ही तुमचा जो काही व्यापार असेल, व्यवहार असेल, प्रपंच, तो सर्व करा, पण तो करत असताना नाम विसरू नये. असा एक सहज सोपा बोध आपल्याला आपल्या सद्गुरूंनी अनुग्रह घेतावेळी दिलेला आहे की बाकीचं काहीच करण्याची गरज नाहीये. तुमच्या प्रपंचाला जराही धक्का न लावता जर तुम्हाला परमार्थ घडावा असं वाटत असेल तर हाताने काम आणि मुखाने नाम हे सांभाळलं पाहिजे. परंतु अनेकदा आपल्याला असं दिसून येते की भरपूर इच्छा असूनही मनाप्रमाणे नामस्मरण होत नाही. महाराजांनी सांगितली तशी उपासना मला घडत नाही, ती उपासना मला घडावी, ती नाम घेण्याची एक वृत्ती माझ्यामध्ये निर्माण व्हावी, असं मनातून खूप वाटतं, पण तसं घडत नाही. त्याचं महत्त्वाचं कारण आहे की आपण ज्या वातावरणात राहतो, ज्या परिस्थितीमध्ये राहतो, तिथे प्रत्येक जण हा विषयाचाच विचार करणार आहे. आपल्या प्रपंचामध्ये, आपल्या घरामध्ये प्रत्येक जण वस्तू, व्यक्ती, पदार्थ, परिस्थिती या सर्वांचा विचार करत असल्यामुळे आपल्याला त्याच विचारांचं प्राबल्य वाढलेलं असल्यामुळे आपल्याला नाम घेण्याची एक वृत्ती निर्माण होत नाही. आणि म्हणूनच आपण या ठिकाणी महाराजांच्या चरणी येतो, क्षेत्रामध्ये येतो, कारण या ठिकाणी नामाचं वलय पसरलेलं आहे. इथे आल्यानंतर थोडा वेळ तरी आपण नामस्मरण घेणार. घरामध्ये नामस्मरण आणि या ठिकाणी नामस्मरण त्यातलं महत्त्वाचं भेद इथे आहे की क्षेत्रामध्ये गेल्यानंतर, संत चरणी गेल्यानंतर काही काळ का होईना आपण आपल्या प्रपंचापासून डिस्कनेक्ट होतो. आणि हे डिस्कनेक्शन होणं हीच परमार्थाची पहिली पायरी आहे. थोडा वेळ अगोदर आपल्याला प्रपंचाचं विस्मरण झालं की मगच भगवंताचं स्मरण होईल. आज मला भगवंताचं स्मरण का होत नाही, कारण माझं विषयाचं स्मरण चाललं. दिवस रात्र झोपेत सुद्धा आपल्याला स्वप्न सुद्धा पडतात ते आपल्या व्यवहारातच पडतात. एखाद्याला पैसे द्यायचे असतील किंवा एखाद्याचे पैसे घ्यायचे असतील किंवा घरात काही कार्य असेल ते पण स्वप्न पडेल, कारण दिवसभर सगळं तेच चिंतन चालू असतं. आणि म्हणून क्षेत्रात आल्यानंतर काही काळ का होईना आपल्याला भगवत चिंतन घडत असतं. हे भगवत चिंतन अधिक प्रकर्षाने आपल्याला घडावं यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी करत असतो. एक म्हणजे नामस्मरण आणि दुसरं म्हणजे उपासना. मग ती दुपारच्या आरतीची उपासना असेल, काकडाची असेल, शेजारची असेल, सायन उपासना असेल, ज्याला जी जी जेवढी उपासना शक्य होईल तेवढी तो अनुभवण्यासाठी प्रयत्न करतो. आणि त्याच उपासनेचा एक भाग म्हणजे
आपल्याला थोडंसं एक चिंतन आपल्या सद्गुरूंच्या चरित्राचं, त्यांच्या उपदेशाचं या ठिकाणी झालं पाहिजे. आणि त्या उपदेशाचं चिंतन होण्याचं एक निमित्त म्हणजे ही प्रवचन सेवा. या प्रवचन सेवेच्या कीर्तनाच्या माध्यमातून महाराजांना किंवा सत्पुरुषाला किंवा संतांना जे सांगायचं आहे ते कुणाला तरी माध्यम बनवून या व्यासपीठावरून तो उपदेश प्रत्येक साधकाला देत असतात. आणि मग जितकी जैसी उपज है वैसा बने बनाव, ज्याचं जशी घेण्याची कुवत असेल तसा तो घेतो आणि त्या पद्धतीने साधना घरी करतो. तेव्हा या प्रवचनाचंच एक निमित्त करून गेल्या 5-6 महिन्यांपासून आपल्या उपासनेमधल्या आरत्यांवर आपलं चिंतन सुरू आहे. मागच्या चिंतनामध्ये आपण परमपूज्य सद्गुरू श्री रामानंद महाराजांची आरती या ठिकाणी चिंतनासाठी घेतलेली होती. आणि आज आपल्या समर्थ सद्गुरू श्री प्रल्हाद महाराज यांच्या आरतीमधून आपल्याला होईल तेवढा बोध आपण घेण्याचा प्रयत्न करूया. मुळात आरती आपण दररोज म्हणत असतो, परंतु आरती म्हणजे आपण ज्याची आरती करतोय त्याच्यामध्ये भगवत प्राप्तीची आर्तता होती, ती आर्तता माझ्यामध्ये यावी यासाठी भगवंताची किंवा संताची केलेली स्तुती म्हणजे आरती. आरती सर्व बाजूने भगवंताच्या चरणी रत होणे ही आरती असते. आपण आरती म्हणत असताना त्या आरतीमधल्या शब्दांचे जर आपलं थोडंसं अर्थानुसंधान जर लागलं तर खऱ्या अर्थी त्याचा भाव आपल्या मनामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल. रामाची आरती असो, समर्थांची असो, हनुमंताची असो, त्या आरतीमधून त्या भगवंताची किंवा त्या संतांची पूर्ण आचरण पद्धती, जीवन पद्धती आणि त्यांचा समाजाला असलेला बोध आपल्याला आरतीमधून मिळत असतो. परंतु अनेकदा परत परत आरती म्हटल्यामुळे थोडीशी यांत्रिकता आपल्या मनामध्ये येते आणि त्यामुळे आरतीमध्ये काय सांगितलेलं आहे आणि आपण त्यातून काय घ्यायचं आहे हे बऱ्याचदा आपल्याला कळत नाही आणि न कळल्यामुळे त्या पद्धतीचं आचरण आपल्याकडून होत नाही. ते आचरण व्हावं यासाठीच आपण या ठिकाणी सर्व आरत्यांचं चिंतन करीत आहोत. त्यापैकी आपल्या सद्गुरूंची जी आरती आपण आज चिंतनासाठी घेतली, अनेक आरत्या महाराजांवर केलेल्या आहेत, त्यांच्या शिष्यांनी केलेल्या आहेत आणि त्यांच्या गुरुबंधूंनीही केलेल्या आहेत. महाराजांचं हे वैशिष्ट्य आहे आपल्या महाराजांचं. केवळ त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या आरत्या केलेल्या असं नाहीये, त्यांच्या गुरुबंधूंनी म्हणजे रामानंद महाराजांच्या शिष्यांनी आपल्या महाराजांवर आरत्या केलेल्या आहेत. आणि त्यातलीच एक आरती आज आपण चिंतनासाठी घेतलेली आहे. जय जय आरती आपण रोज म्हणत असतो की जय जय आरती करतो श्री गुरुवर प्रल्हादा, दिनचर्या पाहुणे सज्जन मन पावे अल्लाहदा. मी अगोदर पण एकदा म्हटलं की कोणतीही आरती जर घेतली तर ती आरती म्हणजे त्या सत्पुरुषाचं समग्र चरित्र, पूर्ण ग्रंथ आपल्याला दररोज पूर्णपणे वाचणं, त्याचं चिंतन करणं शक्य होत नाही, पण त्याचं एक सार रूपाने एक कवन जे केलेलं असेल आपण आरती म्हणतो. त्या ठिकाणी महाराजांची जर आरती आपण पूर्ण बघितली तर महाराजांचं संपूर्ण चरित्र तर यातून दिसेलच, पण आपण त्यातून काय बोध घ्यावा याचा संकेत सुद्धा सूक्ष्मपणे त्या आरतीमध्ये दिलेला आहे. जय जय आरती करतो सुश्री गुरुवर प्रल्हादा. आणि या ठिकाणी आल्हाद आपल्याला तुमच्या स्तवनातून आम्हाला मिळतो. तो कशा प्रकारे मिळतो तर तुमचं ज्या प्रकारचं आचरण आहे ते जर आम्ही आमच्या रोजच्या जीवनात आणलं तर आम्हाला सुद्धा जो आल्हाद तुम्हाला मिळालेला आहे तो आम्हाला मिळेल. सज्जन मन पावे आल्हादा म्हणते आहे. सत्पुरुष अगोदर जन माणसाला सत्जन करतात आणि मग नंतर तो साधक होईल आणि नंतर खरा शिष्य होईल आणि मग त्याच्याही पलीकडे नेऊन जसं रामानंद महाराजांनी खरा सद्गुरू कोण, जो सद्गुरू आपल्या शिष्याला केवळ शिष्य न ठेवता सद्गुरू बनवतो तो खरा सद्गुरू आहे. आणि हे रामानंद महाराजांनी करून दाखवले की रामानंद महाराजांची जेवढी कीर्ती पसरलेली होती, जेवढा अधिकार रामानंद महाराजांचा होता तेवढाच अधिकार किंबहुना त्यापेक्षा काकांवर सरस अधिकार रामानंद महाराजांनी प्रल्हाद महाराजांना दिलेला आहे. अनेक प्रसंगातून हे दिसून आलेलं आहे, आपण चरित्र वाचलेलं आहे. तेव्हा तो अधिकार आपल्यामध्ये मुळात नाहीच आहे, पण सद्गुरू आपणास आलेले करवी तात्काळ या न्यायाने आपल्याला ते त्यांना जे रामप्रेम मिळालेलं आहे
त्यांना जो रामदर्शनाचा अनुभव मिळालेला आहे, त्यांना जी भगवत प्राप्ती झालेली आहे ती आपल्यालाही मिळावी यासाठी एक सहज सोपी साधना सांगितली आहे. ती साधना केल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण जे सामान्य जन आहोत ते सत्जन होऊ शकतात. आणि ते कसं व्हावं यासाठी या आर्याचं चिंतन आपण केलं पाहिजे. अगोदर मी सत्जन होणार, जर माझ्यामध्ये सत्तत्वाची जाणीव मला झाली तर खऱ्या अर्थानं जे भगवत प्राप्तीचं जे एक चैतन्य आहे ते माझ्यामध्ये स्फुरण पावे, त्याला आपण चिद असं म्हणतो. आणि सच्ची जाणीव झाल्यानंतर ते चैतन्य उसंबळल्यानंतर जो आनंद मिळेल त्याला आपण सच्चिद आनंद असं म्हणतो. आणि तेच सच्चिदानंद पदाची प्राप्ती व्हावी यासाठी जन्म झालेला आहे. एकनाथ महाराजांनी म्हटलं की जो मनुष्य जन्माला आलेला आहे त्या प्रत्येकाला भगवत प्राप्तीचा सच्चिदानंद पदाची प्राप्ती करून घेण्याचा अधिकार आहे. मनुष्य देहाची ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकन दिलेला आहे. प्रत्येक मनुष्याला त्या सच्चिदानंद पदाची प्राप्ती करून घेण्याचा अधिकार देऊनच जन्माला घातलेला आहे. परंतु पुन्हा एकदा ते विषयाचं स्मरण सतत राहिल्यामुळे आणि भगवंताचं विस्मरण सतत होत असल्यामुळे आपण त्या सच्चिदानंद पदाला किंवा सोप्या भाषेमध्ये समाधानाला मुकलेलो आहोत. आज आपण दिवस रात्रीची धडपड करतो ती एक सुखी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी करत असतो. एखादी वस्तू मिळाल्यानंतर मी सुखी होईल असं मला वाटतं, परंतु ती वस्तू मिळाल्यानंतर काही क्षणापुरता मी सुखी होतो पण समाधानी होत नाही. नंतर पुन्हा दुसरं काहीतरी मला हवंय. हे हवं जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत समाधान नाही. आणि हे समाधान आपल्या सद्गुरूंकडे असल्यामुळे की आपण आरती असताना जातोय की जय जय आरती गुरुवर प्रंदादा, की तुम्हाला जो अंदाज मिळालेला आहे तो आम्हाला सुद्धा मिळावा यासाठी त्या चरित्राचं चिंतन आम्ही करत आहोत. या आरतीचं जे पहिलं कडवं आहे त्यामध्ये म्हणतात की काळे कोतव आड नावाचे आचरणा धवळे परंपरा ही संत जनाची तुझ्या कुळी आढळे. अगदी महाराजांचं चरित्र तर या आरतीमध्ये आलेलंच आहे, परंतु महाराजांच्या जन्माच्या अगोदरची या कुळाची पार्श्वभूमी याकडे सुद्धा एक संकेत केलेला आहे की तुमचं जे कुळ आहे. एका साधकाने एक शंका विचारली आरतीबद्दल की काळे कोतव आड नावाचे आचरण ढवळे, हा ढवळे शब्द कशासाठी आहे. तर मग पुढची जी ओळ आहे की परंपरा ही संत जनाची तुझ्या कुळी आढळे, हे आढळे आणि ढवळे हे यमक जुळवण्यासाठी असं केलेलं आहे का. यमक तर तिथे जुळलेलं आहे, पण केवळ यमक जुळवण्यासाठी आरती. जसं एखाद्या सिनेमामध्ये त्या सिनेमामध्ये जी त्यावेळेची सिच्युएशन आहे त्यानुसार एक गाणं तयार करतात, तसं हे ही आरती रचलेली नाहीये विचार करून की आपण आता महाराजांची आरती रचूया असं नाहीये. भगवंताचं प्रेम आतमध्ये जे प्रगट झालेलं आहे ते जेव्हा उसंबळतं तेव्हा उत्स्फूर्तपणे जे प्रगट होतं ते खरं भक्तिकाव्य असतं. ही आरती ठरवून विचार करून रचलेली नाहीये, ही भावबळाने रचलेली आरती आहे. तेव्हा या ठिकाणी यमक हे जुळलेलं आहे, परंतु मग ढवळे शब्द कशासाठी आलेला आहे. तर ज्यांनी रचली आहे पूज्य आबाराव देशपांडे, त्यांचा हेतू काय त्यामध्ये असेल मला ठाऊक नाही, पण माझं असं मत आहे की काळे कोळतव, तुझं कुळ काळे आहे. काळे हा शब्द कसा आहे. शब्द काळा आपण जर बाह्यांतर बघितलं आपण तर काळा आहे, पण तुमचं आचरण कसं आहे. ढवळे आहे. ढवळे म्हणजे पांढरे आहे, शुभ्र आहे. आपण त्यागाचा रंग म्हणतो, आपण पांढरा रंग. की महाराजांचं संपूर्ण चरित्र म्हणजे त्याग आहे. आणि तो त्याग त्या ठिकाणी संपूर्ण महाराजांच्या चरित्रातून दिसून येतो. आणि महाराजांचंच नाही एकूणच काळे कुळामध्ये तो दिसून येतो. म्हणून काळे कुळ आडनाव जरी काळं असेल पण तुमचं आचरण हे ढवळे आहे. आणि स्वतःचं आचरण जर ढवळ म्हणजे शुद्ध असेल तोच संपूर्ण समाज ढवळून काढू शकतो. समाजामध्ये अनेक लोकांना, जसं ब्रह्मानंद महाराजांनी म्हटलं की कोट्यानुकोटी उद्धरलेले लोक राम नाम एक धोरण्या ब्रह्मचैतन्य महाराजांचं वर्णन केलेलं आहे. त्याच पद्धतीने आपल्या महाराजांचा संपूर्ण समाज विदर्भ प्रांत पूर्ण ढवळून काढला नव्हे, भारतभर त्यांनी भ्रमण केलेलं आहे. आणि समाजामध्ये जो तो मनुष्य भगवत प्राप्तीची आस घेऊन किंवा प्रपंचामध्ये भरपूर बुडालेला आहे अशा माणसाला सुद्धा भगवत प्राप्तीची तळमळ त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि त्यामुळे आपण या ठिकाणी ढवळे हा दोन अंगाने घेऊ शकतो. एक म्हणजे
शुद्ध आचरण आणि दुसरं म्हणजे संपूर्ण समाज घडवून काढलेला आहे. आणि हे घडण्याचं कारण म्हणजे महाराज मुळातच भगवत स्वरूप होते, परंतु त्यांनी ज्या कुळामध्ये जन्म घेतलेला आहे ती सुद्धा संत परंपरा आहे. महाराजांचा जर आपण अगोदरच्या पिढ्यांचा जर विचार केला, आपण चरित्र वाचलेलं आहे, एक 3-4 पिढ्या जरी आपण बघितल्या तरी आपल्याला लक्षात येते काय आचरण घरामध्ये होतं. महिपती शास्त्री काशीमध्ये जाऊन शास्त्रविद्या शिकलेले, त्यांचे चिरंजीव म्हणजे महाराजांचे पंजोबा महादेव शास्त्री, त्यांचाही विद्याभ्यासामध्ये गाडा होता. अग्निहोत्र घरामध्ये त्यांनी सांभाळलेला आहे. दामोपासना तर अनेक पिढ्यांपासून घरामध्ये आहेत ते. आणि हे महादेव शास्त्री स्वतः उत्कृष्ट भागवतकार, रसा भागवत सांगायचे, हीच परंपरा पुढे महाराजांपर्यंत साधत आलेली आहे. त्यांचे महादेव शास्त्रीचे चिरंजीव नारायण शास्त्री यांनी सुद्धा घरामध्ये वेदपाठ शाळा चालवली आणि मुलांना वेदविद्या शिकवलेली आहे. आणि घरामध्ये संपूर्ण अग्निहोत्राचं पालन आहेच आहे, पण रामनामस्मरण, उपासना हे सर्व घरामध्ये सुरुवातीपासून असल्यामुळे नंतर जे आले मुकुंद शास्त्री त्यांच्यामध्ये मुकुंदांना सुद्धा ते दिसून आलं. आणि मग त्याचंच फळ म्हणून या ठिकाणी आपल्या महाराजांचा आपल्या 3 भावंडांसह या ठिकाणी उदय झालेला आहे. आणि त्यातले एक महाराज, मला एक प्रकर्षाने अनेक वेळा वाटत असते की महाराजांची जे एकूण हे 14 जण आहेत त्याचे महाराज म्हणजे भरत आहे. महाराजांना आपण हनुमंताचा अवतार म्हणतो, हनुमंताचा अवतार आहे, पण आचरण मात्र भरतासारखं केलेलं आहे. भरताचं आचरण कसं होतं तर आपले जो इष्ट देवता आहे म्हणजे श्रीराम आहे, त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून हे राज्य रामराज्य बनवलं. रामाचा त्या ठिकाणी देहाने जरी वास नसेल तरी सुद्धा रामराज्य घडवण्याची किमया या ठिकाणी भरताने करून दाखवली. तेच कार्य या ठिकाणी आपल्या सद्गुरूने करून दाखवलेलं आहे. रामानंद महाराज जोपर्यंत देहात होते तोपर्यंत तर रामनामाचा प्रसार केलाच, परंतु रामानंद महाराज देह झाल्यानंतर आणखीन गतीने त्यांच्या पादुका या ठिकाणी सद्गुरूंचं हे संस्थान आहे. महाराज अनेकदा विचारल्यानंतर तुम्ही कोण आहात, तर मी साखर खेड्याचा रामानंद महाराजांच्या मंदिरात असलेला एक दास आहे, ती ओळख करून द्यायची. हे माझं नाही आहे, रामकर्तापेक्षाही सद्गुरू करता या भावनेचे जगलेले आहे. त्याचं महत्त्वाचं म्हणजे कारण ही सगळी संत परंपरा सुरुवातीपासून आहे आणि त्यातला हा एक भरत मुनी आहे असं मला वाटतं. महाराज परंपरा ही संत जनाची तुझ्या कुळी आढळे. आणि ही संत परंपरा असल्यामुळे आणि महाराजांमध्ये मुळात स्वतःच एक भगवत तत्व प्रगट झालेलं असल्यामुळे जे दुर्जन लोक होते त्यांची दुर्मती पुढे म्हटल्या हळूहळू निवळे. तव संगतीने दुर्जन दुर्मती हळूहळू निवळे, तव सत्कीर्ती गंध दरवळे, सद्गुरू भक्ती बळे. सद्गुरूच्या भक्तीच्या बळाने महाराजांनी अनेक दुर्जनांची दुर्मती निवळून काढलेली आहे. यात नागपूरचे एक गृहस्थ हे म्हणतात की हे हळूहळू निवळे का बरं म्हणताय. महाराजांमध्ये एवढा अधिकार आहे आणि आपणासारखे खरेदी तात्काळ आपण म्हणतो, पण महाराजांना वेळ का लागला, हळूहळू का केलं महाराजांनी, लगेच त्या विषयी किंवा दुर्जन माणसाची मती का नाही पालटली, लगेच का नाही केलं. शंका काढणारे लोक, चिकित्सक लोक भरपूर असतात, तर त्यावर उत्तर महाराजांनी स्वतःच दिले आहे. महाराजांनी स्पष्टपणे सांगितले आपल्या महाराजांनी की एखाद्या व्यक्तीचा जर ताप भरपूर करलेला आहे, त्याला 104 ताप आहे आणि तो ताप आता कमी व्हावा असं वाटतंय, तर 104 वरून लगेच 98 जर आणला तर ते घातक ठरेल त्याच्या शरीरात. तो हळूहळू कमी झाला पाहिजे. त्याचा ताप जर पण हळूहळू कमी झाला तर तो बरा होईल. त्याचा जर एकदम ताप कमी झाला किंवा एकदम जर वाढला तर ते सहन होणार नाही त्यामुळे. आणि म्हणून दुर्जनाची दुर्मती महाराजांनी हळूहळू निवडलेली आहे. आपण अनेक प्रसंग महाराजांच्या चरित्राचे जर बघितले तर लक्षात येईल की महाराजांनी एखाद्या व्यक्तीला जो दुर्जन आहे त्याला सज्जन बनवण्यासाठी लगेच त्याच्या मस्तकावर हात ठेवला, त्याचं मत परिवर्तन झालं असं केलेलं नाहीये. आणि ते सहन सुद्धा होणार नाही त्या मनुष्याला, कारण अगोदरच विषय भरलेला आहे. मग अशा माणसाला हळूहळू शनई उपरमेल, हळूहळू त्याची मती पालटली आहे. आणि मग खऱ्या अर्थानं एक जो दुर्जन होता तो आता सज्जनच नाही तर एक उत्तम साधक आणि उत्तम शिष्य बनलेला, असे अनेक उदाहरणं आपल्याला महाराज चरित्रामध्ये बघायला मिळतात. हे घडण्याचं महत्त्वाचं कारण, हे करण्याची क्षमता, ही करण्याची ताकद महाराजांमध्ये कुठून आली तर सद्गुरू भक्ती बळेच नसलेला आहे.
तव सत्कीर्ती गंध दरवळे, हा खरा महाराजांच्या कीर्तीचा गंध दरवळलेला आहे. हे जे संस्थान उभं केलेलं आहे, या ठिकाणी पैशाची प्राप्ती व्हावी, संस्थांचं लौकिक अर्थाने नाव व्हावं यासाठी केलेलं नाहीये. सत्कीर्तीचा गंध दरवळला पाहिजे. सत्कीर्ती म्हणजे महाराजांची सत्कीर्ती अशी नाही, तर इथे जो जो मनुष्य येईल त्या प्रत्येकाचं कर्तव्य किंवा कर्म याला सत जोडलं पाहिजे, तो गंधही होऊन जायचा. आपण इथे आल्यानंतर जर महाराजांच्या नामाचा गंध जर मला लागला नसेल तर यात महाराजांमध्ये दोष नाहीये, आपल्यामध्ये जितके दोष आहेत तो गंध आपण स्वीकारू शकत नाही. पण आपल्यामध्ये जो अगोदरचा विषयाचा गंध आहे त्यामुळे तो नामाचा गंध आपल्यापर्यंत पोहोचत नाही. इथे आल्यानंतर जर मला नाम घ्यावंसं वाटत नसेल तर याचा स्पष्ट अर्थ हा आहे की माझ्यामध्ये विषय इतका ठासून भरलेला आहे की महाराजांच्या नामाचं प्रेम माझ्यापर्यंत मी पोहोचूच देत नाही. जसं खूप जोरात पाऊस जर बाहेर असेल आणि तरी सुद्धा जर मी भिजत नसेल तर याचा अर्थ मी माझ्या शरीरावर रेनकोट घातलेला आहे, त्यामुळे पाऊस माझ्यापर्यंत पोहोचतच नाही. तसं भगवंताच्या प्रेमाचा जो वर्षाव आहे तो माझ्यापर्यंत पोहोचतच नाही, कारण मी विषयाचं एक चिलखत माझ्यावर घातलेला आहे आणि आजूबाजूला विषयाचं आवरण असल्यामुळे की कितीही वरतून वर्षाव भगवत कृपेचा होत असेल तो माझ्यापर्यंत पोहोचत नाही. तो पोचावा यासाठी थोडंसं आपण आपल्यावर असलेल्या विषयाचं चांगलं दूर केलं पाहिजे. जसं आपण विचाराच्या बाहेर चप्पल काढतो तसंच थोडंसं विषय सुद्धा बाहेर आपण काढून जर ठेवला तर आपला खऱ्या अर्थानं तिथला जो सत्कीर्तीचा गंध जो दरवळत आहे तो मला सुद्धा मिळेल. आणि कसा वेळ तर सद्गुरूंच्या भक्तीच्या बळानेच मिळेल. जे महाराजांनी करून दाखवलं, आपल्या महाराजांनी करून दाखवलं, रामानंद महाराजांनी करून दाखवलं की सद्गुरूंनी सांगितलेली साधना जर केली तर तुमचं तर कल्याण होणारच, पण तुमच्या संगतीत येणाऱ्या आणखी 10 लोकांचं सुद्धा कल्याण त्यामध्ये होईल. आणि स्वतःच्या उद्धारासाठी आलेले संत नसतात, हे जगत कार्य करण्यासाठी आलेले असतात आणि तेच कार्य महाराजांनी केलेलं आहे. याची जाणीव आपल्या या ठिकाणी व्हावी. यासाठी पहिलं कडवं आहे की तुमच्या घरात जी संतांची परंपरा आहे त्यामुळे तुमची जी सत्य सद्गुरूंच्या भक्तिबळानं सगळीकडे पसरलेली आहे तो गंध मला सुद्धा मिळावा. यासाठी जय जय आरती करतो श्री गुरुवर प्रल्हादा. महाराजांचा चरित्राचा एक सर्वात महत्वाचा आध्यात्मिक प्रवेश लोकांना दाखवण्यासाठी तो पुढच्या कडव्यामध्ये सांगितलेला आहे की गुरु आज्ञेने सर्व वस्तूसह करीची गृहदान अनासक्तीची जना पटविली पहिली ही पूर्ण. या ठिकाणी पहिली खूण सांगितले आहे. या अगोदर महाराजांनी आध्यात्मिक कार्य केलं नाही का, आध्यात्मिक साधना केली नाही का, तर केलेली आहे, पण लौकिक अर्थाने जगाला दाखवण्यासाठी एक महत्वाचं संक्रमण या ठिकाणी आध्यात्मिक संक्रमण महाराजांनी केलेलं आहे. 1918-19 सुमारास सगळीकडे जी रोगराईचा एक हाहाकार माजलेला होता, त्यामध्ये महाराजांच्या घरातले 1, 2, 3, 4 मंडळी घरची सवरती माणसं एका आठवड्यात इथे लोकांची यात्रा संपूर्ण केलेली आहे. आणि महाराजांचं मुळातच बालपणापासून जसं रामानंद महाराज आपण वर्णन करतो बालपणीचं वैराग्य प्रसरते, तेच वैराग्य या ठिकाणी आपल्या महाराजांच्या मनामध्ये मुळातच होतं. परंतु त्या वैराग्याची परीक्षा बघण्यासाठी जेव्हा त्यांच्यावर ही पूर्ण प्रपंचाची जबाबदारी आलेली आहे, 25-26 वय असेल महाराजांचं, त्यावेळेस घरातली संपूर्ण जबाबदारी ते घर स्वतः चालवायचं आहे, एवढांचा व्याप चालवायचा आहे आणि घरातलं सर्व साधना नित्यकर्म ब्रह्मकर्म सांभाळून घर चालवायचं आहे, फार मोठी जबाबदारी होती. आणि ती सांभाळत असतानाही आणखीन वैराग्य प्रसार होण्यासाठी एक निमित्त काहीतरी झालं पाहिजे आणि ते निमित्त म्हणजे पुन्हा एकदा सद्गुरू झालेले आहे. 1 वर्ष झाला असेल या सर्व लोकांना 4 जणांनी देह ठेवले आणि एक श्राद्धाच्या वेळेस साधारणतः दिवाळीच्या सुमारास रामानंद महाराज या ठिकाणी आलेले होते आणि रामानंद महाराजांनी एक उपदेश केला. ते करत असताना, निरूपण करत असताना दासबोधाचं वाचन दररोज चालायचं. भाऊबीजेच्या दिवशी 1920ला आपले महाराज दासबोध वाचतायत आणि दासबोधामध्ये पहिल्या दशकामध्ये जो 10वा समास आहे वैराग्य लक्षणाचा, तो वाचून चालू आहे आणि तो वाचताना रामानंद महाराजांनी त्यावर नंतर जे निरूपण केलं की वैराग्य काय असतं आणि हे सिद्ध करावं लागेल. वैराग्य सुद्धा प्रल्हाद महाराजांसारख्या सत्पुरुषाला करण्याची गरज होती का,
ती तुमच्या आमच्या लोकांसाठी होती. ती वैराग्य कसं असावं, प्रखर वैराग्य कसं असावं हे दाखवून द्यायचं होतं. तो संकेत या ठिकाणी रामानंद महाराजांनी आपल्या सद्गुरूंना, आपल्या महाराजांना, प्रल्हाद महाराजांना दिला. आणि त्यातून बोध घेऊन महाराजांनी निर्णय घेतला, आपल्या महाराजांनी, की आता सर्व वस्तूसह गृहदान करायचं. का करायचं आहे? दोन कारण आहेत. एक म्हणजे माझे वैराग्य आहेच आहे, परंतु जोपर्यंत गुरूंची आज्ञा होत नाही तोपर्यंत करायचं नाही. आणि गुरूंनी एक अप्रत्यक्ष आज्ञा या ठिकाणी दिली होती त्या चिंतनाच्या माध्यमातून. आणि म्हणून ना गुरु आज्ञेने सर्व वस्तूसह, हे महत्त्वाचं. या ठिकाणी सर्व वस्तू म्हणजे आपण घरातल्या वस्तू, घरातील दागिने, घरातला पैसा या अंगाने आपण बघतो. परंतु सर्व वस्तूसह म्हणजे सर्वात मोठी वस्तू म्हणजे मीपणा, अहंकार, अभिमान, त्यासह गृहदान करायचं. दान करणं साधी गोष्ट नाही आहे. आपण सर्वजण दान करणारे माणसं आहोत, पण आपलं दान करण्याची पद्धत आणि एखाद्या संत सत्पुरुषाने दान करण्याची पद्धत यात फार मोठं अंतर आहे. दान करणे, त्याग करणे हे करत असताना जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी, आपण बाकी ठिकाणी जाऊ देतो, इथे आल्यानंतर जेव्हा आपण एक देणगी आपण देत असतो, काहीतरी आर्थिक दान आपण या ठिकाणी करतो, ते दिल्यानंतर आपण लगेच एक पावली करतो. आणि दान कशाला म्हणायचं, तर दान ते की जे दान केलंय त्याचं सुद्धा स्मरण राहू नये. कशाचा त्याग केलेला आहे त्या त्यागाचाही त्याग करणं हा खरा त्याग आहे, हे खरं दान आहे. माझ्या हातात जर ती पावती असेल तर जेव्हा जेव्हा मी ती पावती बघेल तेव्हा मी पैसे दिलेले आहेत त्याचं स्मरण राहील. आणि याचं स्मरण राहणं म्हणजे त्या पैशाचं स्मरण राहणं म्हणजे त्या पैशाची मी थोडासा कुठेतरी माझी आसक्ती अजूनही आहे, मग ते पूर्णपणे दान होणार नाही. गुरुंनी आज्ञा केली आहे गृहदान करण्याची, पण सर्व वस्तूसह करण्याची ताकद ही सद्गुरु कृपेनेच मिळते. आणि त्या सद्गुरूची कृपा त्यामुळे या ठिकाणी महाराजांनी गुरु आज्ञेने सर्व वस्तूसह परिस्थिती माझेपणा गेलेला नाही. घरातली प्रत्येक वस्तू एखाद्याने स्वतःच्या नावावर असलेली वस्तू देणं, मनापासून देणं हे एक महात्मेपणाचं लक्षण आहे. पण घरातल्या इतर मंडळींच्या मालकीची असलेली वस्तू सुद्धा दान करणं हा एक त्या दाताची जी वृत्ती आहे त्याचा कळस आहे. हा घरातली जी इतर मंडळी त्यांना म्हटलं की माझ्या वाटेचं जेवढं आहे तेवढं मला सांगा, तेवढं दान करायचं आहे, तुमच्या वाटेत जेवढं तेवढं तुम्हाला ठेवतो. आणि मग घरातल्या मंडळींनी सांगितले की आमचं काहीच नाही आहे, तुम्ही जे कराल ते आम्हाला मान्य आहे. घरातल्या सर्व वस्तू स्वतःच्याच मालकीच्या नाही, घरातल्या सर्व लोकांच्या मालकीच्या सर्व वस्तू या ठिकाणी दान केलेले आहेत. याचा महत्त्वाचा संकेत द्यायचा आहे महाराजांना की इथून पुढचं जे कार्य आहे ते सद्गुरूच्या सत्तेनं पूर्णपणे तुम्ही कराल तसं सद्गुरू समर्थ आहेत या भावनेनं करून दाखवायचं. करोनी सायाचं शिकविती हे संतांचं चरित्र आहे. त्या ठिकाणी महाराजांनी करून दाखवलंय की तुम्ही सुद्धा या पद्धतीने करायचं आहे. आणि या पद्धतीने जर शक्य नसेल, घरावर जर आपल्याला पूर्णपणे तुळशीपत्र ठेवता येत नसेल लौकिक अर्थाने, तर किमान मनाने तरी तुम्ही ठेवा. घर सोडून जायचं नाहीये किंवा घरातल्या वस्तू सोडायच्या नाहीये, घरातल्या वस्तूमधलं जे ममत्व आहे ते सोडायचं. ते जरी आपण केलं तरी सुद्धा महाराजांनी जे गृहदान केलं ते पुण्य आपल्याला मिळू शकतं की हे घर माझं नाहीये, महाराजांचं आहे. मागे पण अनेकदा बोलतो होतो की आपण घरामध्ये एक पाठी लावत असतो की हे घर श्री महाराजांची आहे. ही घरामध्ये आपली शोभेची वस्तू म्हणून फक्त लागलेली आहे, पण घरामध्ये प्रत्येक काम करत असताना मी करतोय, अहम कर्तृत्व, अहम ज्ञातृत्व आणि अहम भोक्तृत्व ही आसक्ती आहे की आपली. आणि जोपर्यंत अशी आसक्ती आहे तोपर्यंत महाराजांनी सगळं केलं आहे, महाराज सगळं बघतायत हे म्हणणं हे केवळ ढोक असेल, हा केवळ दंभ असेल. आणि हा दंभ ठेवू नये हे सांगण्यासाठीच गुरु आज्ञेने सर्व वस्तूसह कळीची गृहदान हे महाराज दाखवले. अनासक्ती काय असते? अनासक्तीची जना पटविली पहिली ही खुणा. आणि हे केल्यानंतर आता माझ्याकडे काहीच नाहीये असं असताना सुद्धा पुष्पागत अतिथी आदिती जो येईल त्याला पोटभर खाऊ घालणं हे महाराजांनी केलेलं आहे. आणि त्याचं अधिष्ठान काय असेल तर तितकी नामस्मरण. जो कोणी येईल, आपल्याला माहिती आहे महाराज चरित्र वाचलेलं आहे की इथून गेल्यानंतर राम मंदिरामध्ये ते राहायला गेले आणि तिथे त्यांनी भिक्षेवर पूर्ण घर चालवायचे, स्वतःच नाही घराच्या प्रत्येक मंडळीचं चरितार्थ किंवा रोजचं जे जेवण असेल ते रामइच्छेने मिळेल. भिक्षेवर पूर्ण चालून झालं. आणि काय भिक्षा आली आपल्याला माहिती त्या काळात.
फक्त घरातलीच मंडळी नाही तर बाहेरच्या सर्व मंडळींना बोलून अन्नदान केले आहे मोठ्या प्रमाणात. प्रत्येकजण तृप्त झालेला आहे. तेव्हा हा बोध आपण घेतला पाहिजे की एखादा अतिथी जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा त्याला आपण कसं वागवलं पाहिजे. आपल्याकडे घरात जर 4 माणसं जास्त आले तर घरामध्ये कुरबुर सुरू होती की एवढे लोक कशासाठी आले आहेत आणि ज्या त्रागात आपण त्यांचं जेवणाचं करत असतो कदाचित, पण ते केव्हा जातील असा भाव आपल्या मनामध्ये असतो. असं असू नये हा संकेत लोकांना पटवण्यासाठी अनासक्ती कशी असते हे पटवण्यासाठी महाराजांनी हे गृहदान केलेलं आहे. हे पटवण्यासाठी महाराजांनी हे भिक्षेची थोडी आपण केली आहे हे पटवून देण्यासाठी महाराजांनी अन्नदान नामस्मरण करून दाखवलं. अनासक्तीची जना पटविली पहिली उपणं सुस्वागत आतेची आधीचे चित्ती नामस्मरण. सर्वात महत्वाचं आहे मानसी ब्रह्मची श्री गुरु केवळ देव न कुणी आल. दुसरा कुणीच देव नाही. माझी सद्गुरू हाच माझा देव आहे. म्हणजे सद्गुरू होती देव मोठा जो मानेल तो करंट आहे असं समर्थाने सांगितलेलं आहे. आणि आपले महाराज प्रल्हाद महाराज म्हणजे आचरिदास ते दास बोधन करा. दास त्यांनी आचरण करून दाखवलेलं आहे. त्याचं एक महत्वाचं वचन म्हणजे सद्गुरू समर्थ आहे आणि सद्गुरू सगळं बघून घेतील या भावनेनं पूर्ण आयुष्य त्यांनी काढलेलं आहे. 27व्या वर्षी गृहदान करून उर्वरित संपूर्ण आयुष्य म्हणजे 350-55 वर्ष केवळ सद्गुरू सांभाळत आहेत या भावनेनं जगणं. आपलं एक दिवस सुद्धा जगणार नाही दुसरं त्यांनी ते आयुष्यभर करून दाखवलेलं आहे. ते कसं करावं हे त्यांनी स्वतः आचरण करून दाखवलं आहे. त्याचं स्मरण व्हावं म्हणून ही आरती आहे. की सद्गुरू सारखा दुसरा देव कोणी नाहीये. सद्गुरू म्हणजे माझे सर्वस्व आणि ते सांगतील तो सुद्धा प्रमाण हे मानून जे जगले त्यांचीच आपण आरती करतो. जय जय आरती करतो तिथे श्री गुरुवर प्रल्हादा. पुढच्या कड्याने सांगितलंय सद्गुरू रामानंदाचे जरी असती बहुभक्त तन मन धन गुरु अर्पण करिता तूची एक फक्त. रामानंद महाराजांचे जे काही शिष्य होते रामानंद महाराजांनी मुळातच फार कमी लोकांना अनुग्रह दिलेला आहे. परंतु ज्यांना दिला त्यांना काऊन फुलावून बसलं मगच अनुग्रह दिला की तो खरंच पात्र आहे का. आणि मग त्याच्या पुढे तर नंतर मग स्वतः अनुग्रह देणं बंद केलं आणि माझ्या भगत जी आहेत त्यांच्याकडे अनुग्रह घ्या की आणि मी वेगळा नाही आहे. आपल्या महाराजांकडे त्यांनी अनुग्रह लोकांना पाठवले. तेव्हा रामानंद महाराजांचे जे काही शिष्य आहेत त्या शिष्यांची जी कसोटी रामानंद महाराजांनी बघितली त्यात ते पूर्णपणे उतरले. परंतु त्या सर्वांमधला एक हिरा म्हणजे प्रल्हाद महाराज होते. कारण आपल्या महाराजांनी तन मन धन हे सर्व अर्पण करणारा हा एकच शिष्य आहे. रामानंद महाराजांचे अनेक शिष्य असे आहेत म्हणजे प्रल्हाद महाराजांचे गुरुबंधू ते आपल्या सद्गुरूंना रामानंद महाराजांना तर मानतच असते. पण आपले गुरुबंधू म्हणजे प्रल्हाद महाराज हे सुद्धा प्रत्यक्ष रामानंद महाराजांचाच अंश आहेत. रामानंद महाराजच आहेत ही भावना त्यांची असायची. त्यातले एक महत्वाचे शिष्य अण्णामाई यातले बरेच शिष्य रामानंद महाराजांचे असे होते की आपल्या महाराजांपेक्षा वयाने 4, 5, 8, 10 वर्षांनी मोठे रामानंद महाराजांचे अनुग्रही. म्हणजे आपल्या महाराजांचे श्रेष्ठ बंधू बाबाजी त्यांचे हे सगळे बालमित्र देसाई वगैरे सगळे कुटुंबातले लोक. पण ही सगळी मंडळी जेव्हा रामानंद महाराजांच्या प्रतीचा पूज्यभाव असायचा तीच मंडळी आपल्या महाराजांना म्हणजे गुरुबंधूला सुद्धा गुरुच्या स्थानी मानतात. तसं पाहिजे अण्णाबाई हे रामानंद महाराजांचे शिष्य सुद्धा नाही. त्यांनी अवधूतानंद स्वामींचा अनुग्रह घेतलेला आहे. परंतु रामानंद महाराजांच्या प्रती सुद्धा एक सद्गुरू भाव त्यांचा होता. आणि रामानंद महाराजांचे शिष्य म्हणजे आपले महाराज हे तर अण्णाबाईंच्याही वयात बरेच लहान तरी सुद्धा हे स्वतः आपल्या महाराजांच्या पायावर मस्तक ठेवायचे. अनेक म्हणजे आपण जर पूर्ण चरित्र जर विस्तृत बघितलं तर लक्षात येईल की रामानंद महाराजांना जो पूज्य भाव या सगळ्या लोकांच्या मनामध्ये होता तोच भाव रामानंद महाराज डोळे ठेवल्यानंतर सुद्धा प्रल्हाद महाराजांच्या प्रती होता. अण्णामाईंचा जेव्हा अंतकाळ जवळ आलेला होता 1-2 महिने जवळपास महाराज त्यावेळेस या ठिकाणी प्रवासात होते प्रल्हाद महाराज की महाराज कधी येणार आहेत ध्यास लागलेला आहे. हे अवधूतानंद स्वामींचे शिष्य हे स्वतः अनुग्रह देत असत. अण्णामाई ती गादी ते चालवत होते
पण तरी सुद्धा तो पंथ वेगळा, हा पंथ वेगळा, पण हे सुद्धा मला गुरुस्थानी आहे, हा भाव त्यांच्या मनामध्ये होता आणि महाराजची वाट बघत होते. आणि मग जेव्हा महाराज आले तर सर्वांनी सांगितलं की महाराज अण्णा तुमची आठवण काढतायत आणि आता त्यांना ही इहलोकाची यात्रा संपवायची आहे, पण तुमच्या दर्शनाची आस लागलेली आहे. आपले महाराज त्या ठिकाणी त्यांच्या दर्शनासाठी गेले आणि मग रामाचं दर्शन घेऊन जेव्हा अण्णांकडे गेले, नमस्कार केला, की तुम्ही आईवडिलांची सेवा भरपूर केलेली आहे, गुरुसेवा भरपूर केलेली आहे, शास्त्रसेवा केलेली आहे आणि अण्णांचं म्हणजे कीर्तन, प्रवचन, गायन, आवाजही गोड, ही सगळी सेवा सुरू केलेली आहे, त्यामुळे तुमचा उद्धार निश्चितच आहे. तर त्यावेळी हे स्वतः जे अनेक लोकांचे सद्गुरू होते असे हे अण्णामाई, ते आपल्या महाराजांना म्हणते की तुम्ही जे सांगतायत ते सगळं कदाचित असेलही, माहीत नाही, पण तुम्ही माझ्यासाठी महाराज आहात. आता अंतकाळ माझं जवळ आलेला आहे. बाबाजी नेरेकर एक आणखी एक रामानंद महाराजांचे एक अनुग्रही, ज्यांनी रामानंद महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे, ते सुद्धा महाराजांना रामानंद महाराजांचं स्थान बघायचे. आपले महाराजांना नेहमी माहिती की महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे, नाही मी चरित्र लिहिलेलं आहे, पण तुम्ही त्याच स्थानी आहात ज्या स्थानी रामानंद महाराजांना मानतो. आणि त्यांचं सुद्धा जेव्हा अंतकाळ जवळ आले होता, एकदा इथून जात असताना बैलगाडीत महाराज बोलायला गेले होते, तेव्हा बाबाजी म्हटले त्यांना की आता माझी वेळ जवळ आलेली आहे, आता जास्त दिवस नाही आहे, पण एकच इच्छा आहे की अंतकाळी मुखामध्ये भगवंताचं नाम यावं आणि ते फक्त तुम्हीच देऊ शकता. हे कोण म्हणतंय? एक व्यक्ती आपल्या गुरुबंधूला म्हणतोय, म्हणजे त्याला गुरुबंधू न मानता तो माझ्या गुरुसारखाच आहे, हा भाव त्यांच्या मनामध्ये होता. सद्गुरू रामानंदाचे जे अतिशय भाऊ भक्त, पण त्यातला हा एक इच्छा असा होता की ज्याला त्याचे गुरुबंधू सुद्धा आपला गुरुबंधू न मानता सद्गुरूच्या स्थानावर मानत होते. याचं महत्वाचं कारण म्हणजे तन मन धन हे सगळं गुरु अर्पण करणारा तुमची एक फक्त, दुसरा कोणी. आणि हे सगळं अर्पण करताना त्याचं अधिष्ठान काय आहे, तर अनेक प्रकारे सिद्ध करावं लागतं स्वतःला. माझं भगवंतावर प्रेम आहे हे जर आपल्याला सिद्ध करायचं असेल तर त्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याग, दुसरं म्हणजे तप पाहिजे, साधना पाहिजे आणि तेवढी सेवाही पाहिजे. हे सगळं महाराजांनी करून दाखवलं. पुढच्या ओळीमध्ये दुसऱ्याने जे कर्तव्य घेतले अग्निहोत्रच मार्फत, की अग्निहोत्राची उपासना महाराजांनी सांभाळलेली आहे. 2 तप 20 वर्षे ही साधना त्यांनी सांभाळलेली आहे. अग्निहोत्राचं पालन करणं ही साधी गोष्ट नाही. धर्म कसा जगावा हे महाराजांनी आचरणातून दाखवलेलं आहे. धर्म अर्थ काम मोक्ष जे आपण म्हणतो त्याचा धर्म व्यासांनी 4 स्तंभ सांगितलेले आहेत धर्माचे, आणि त्या 4ही स्तंभावर ते महाराज असे दृढपणे होते. त्यापैकी एक महत्वाचा स्तंभ जो आहे तो म्हणजे तप आहे. आणि महाराजांचं तप काय आहे हे आपण चरित्रात वाचलेलं आहे. म्हणजे अग्निहोत्राची उपासना बरोबर होते त्रिकाल स्नान, त्रिकाल संध्या, 2 गायत्री पुरस्चरण, उभ्याने उभं राहून 13 कोटी रामनाम जप, 16 भोजन, हे सगळं सिद्ध करून दाखवलं. आणि मगच खऱ्या अर्थानं त्या तो जो सत्कृतीचा गंध अजूनही दरवळतोय त्याचं कारण हे आहे. महाराजांना जन्म घेऊन आता 125 वर्ष पूर्ण होते, पुढच्या वर्षी उत्सव आहे, एवढ्या 100 वर्षानंतरही अजूनही तो सत्कृतीचा गंध दरवळतो. याचं कारण हे आहे की सगळी उपासनेचं पाठबळ आहे, त्याच्या जोरावर हा सत्कृतीचा गंध दरवळतोय. की अगदी अग्निहोत्राची उपासना सुद्धा पर्यंत चालत आली की अनेकदा असं व्हायचं महाराजांचं की नामस्मरण करताना सकाळी प्रातःकाल झाल्यानंतर ध्यानाला बसलेले आहे आणि नावाची गुंजी चढलेली आहे, ध्यानात मन गुंतलेलं आहे आणि मग देहभान हरपून जायचे. मग सकाळ होऊन गेलेली आहे, दुपार आलेली आहे, तरी सुद्धा अजून ध्यानातून बाहेर आले नाही, समाधी अवस्थेतून बाहेर आले नाही. आणि मग जर त्यातून बाहेर आले नाही मग यज्ञकर्म सकाळचं केव्हा करणार, ते सकाळचं झाले म्हणजे मग आता संध्याकाळी करणार. तोपर्यंत ते यज्ञकर्म केल्याशिवाय अन्न घ्यायचं नाहीये. मग स्वतः महाराज अन्न घेतलीये, घरातल्या मंडळी सुद्धा अन्न घेतलीये आणि त्यामुळं अनेकांची उपासना होऊ लागली, देहाला कष्ट पडू लागले. जेव्हा ही गोष्ट महाराजांच्या मातोश्रींनी
गंगा मायनं रामानंद महाराजांना सांगितलं की अशी अशी परिस्थिती आहे आणि हा प्रल्हाद दिवस दिवस उपवास भरतोय, अग्निहोत्राचं तर काटेकोरपणे पालन चालू आहे. आणि मग ही गोष्ट जेव्हा ब्रह्मचैतन्य महाराज वाणी रूपाने मला ठरवले तिथे त्यांच्या कानावर होती, तेव्हा पूज्य तात्यासाहेब केतकरांनी सांगितलंय महाराजांना बोलून की आपण जी यज्ञ करणं किंवा साधना करत असतो ती परमेश्वर प्रित्यर्थच करत असतो आणि तो परमेश्वर म्हणजे तो राम तुमच्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये प्रगट झालेला आहे. त्यामुळे आता पुन्हा ही अग्निहोत्राची निराळी उपासना करण्याची आवश्यकता नाही, त्याचं उद्यापन आता करावं. आणि पुन्हा एकदा गुरुची आज्ञा असल्यामुळेच केवळ त्या ठिकाणी अग्निहोत्रातून त्या ठिकाणी त्या व्रताचं समापन केलेलं आहे, त्याची समाप्ती केलेली आहे. पण जे द्वादशीचं जे साधन द्वादशीचं जे आचरण आहे, जे व्रत आहे ते अखंड पाळलेलं आहे. तेव्हा या प्रकारचं आचरण असल्यामुळे अनेक शिष्यांमध्ये रामानंद महाराजांच्या अनेक शिष्यांमध्ये हा एक शिष्य हा एक ध्रुव झाल्यासारखा दिसतो. यासारखा दुसरा शिष्यच नाहीये. तन मन धन गुरु अर्थांतका तुमची एक फक्त विप्रांचे कर्तव्य घेतले अग्निहोत्र स्मार्त जली कमल दल वत संसारी असोसी न मुळी दिसत. पद्मपत्र व्यवहार या ठिकाणी या ओळीमध्ये सांगितलेलं आहे की मनुष्यानं कसं जगलं पाहिजे, प्रपंच कसा करावा आणि परमार्थ कसा करावा हे एका ओळीत सांगितलेलं आहे की जली कमल दल वत संसारी असोसी न मुळी दिसत. जलामध्ये कमल दल असतं, पाण्यामध्ये कमळाचे पानं असतात ते, पण तरी त्या पाण्यात राहून ते पाण्यापासून अलिप्त असतात, स्वतःवर एक पाण्याचा थेंबही घेत नाही. तसं आपण संसारात असूनही आपल्याच संसार नसावा. आणि हे रामानंद महाराजांची कृपा असल्यामुळे आणि स्वतःची साधना असल्यामुळेच महाराजांना आपल्या महाराजांना शक्य झालेलं आहे. सद्गुरूंची कृपा केव्हा होते, जेव्हा तुमची साधना पूर्ण कापते. हे सद्गुरूंची पूर्ण कृपा या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून संसारात असूनही जेव्हा गृहदान केलेला आहे, संसाराचा त्याग केलेला नाहीये, घर बसलेलं आहे. आणि घरातली व्यक्ती आहे, नंतर जो प्रपंच महाराजांनी मानला तो अवघाचा संसार केलेला आहे, तो सुखाचा करून दाखवलेला महाराजांना. तो कशामुळे झालाय तर आसक्ती ठेवली नाही. आज आपली सर्व बाजूने सक्ती आहे प्रपंचाची, म्हणून आसक्ती म्हणजे सर्व बाजूने मग ती वस्तूची असेल, व्यक्तीची असेल, पदार्थाची असेल, प्रॉपर्टीची असेल, ही सगळ्या बाजूने जी सक्ती आहे त्याला आपण आसक्ती म्हणतो. सर्व बाजूने सक्ती, ही आसक्ती असल्यामुळे आपण महाराजांना अपेक्षित आचरण करू शकत नाही. ते महाराजांनी करून दाखवले की पद्मपत्र जो व्यवहार आहे तो व्यवहार मी केला पाहिजे. घरातलं प्रत्येक कर्म प्रत्येक कर्तव्य मी करणार, पण यातून फळ काय मिळावं ही महाराजांची इच्छा. हा भाव जर मनामध्ये आपण ठेवला तर आपण सुद्धा त्याच पद्धतीने जगू शकतो जसं महाराज जगले की जली कमल जल वत संसारी असं की न मुळे त्यात लिप्त नाहीये, ते अलिप्त आहे. संसारात राहूनही संसारातून अलिप्त कसं राहायचं ते महाराजांनी चरित्रामध्ये दाखवून दिलं. शेवटच्या सर्गामध्ये सांगितलंय केवळ पूर्णाची साखर खेळला धन्य ग्रामजन पूज्य मानसी जवळ दूरचे तुझला सकल जन. केवळ काळेपुरामध्ये तुमची कीर्ती असं नाहीये, जवळ दूरचे. तुम्ही अगोदर म्हटल्याप्रमाणे रामानंद महाराजांचे शिष्य सुद्धा आपल्या महाराजांना मानतच होते, पण त्याहीपेक्षा जसं आता अण्णामांचं आपण उदाहरण बघितलं, हे रामानंद महाराजांचे अनुभवच नाहीये, पण तरी सुद्धा आपल्या महाराजांना फार मानायचे. आणि यात सर्वात मोठं उदाहरण म्हणजे ती आरती ज्यांनी रचलेली आहे ते आभाराव देशपांडे. ते आपल्या महाराजांचे अनुग्रहित, रामानंद महाराजांचे अनुग्रहित नाही येते, प्रल्हाद महाराजांचे अनुग्रहित नाही येते, ते सुद्धा अवधूतानंद स्वामींचे अनुग्रहित आहे. पण तरी सुद्धा त्यांनी आपल्या महाराजांची आरती रचावी. ही आरती रचण्यासाठी कुणी त्यांना निमंत्रण दिलं नव्हतं की आमच्या महाराजांमध्ये एक आरती रचून तुम्ही द्या तुमच्या प्रतिभाशक्तीने. तसं नाही, ही तर भावशक्ती होती. ही गंमत अशी आहे की ज्यांनी आरती रचलेली आहे ते आबा आपल्या महाराजांपेक्षा जवळपास 10 ते 12 वर्षांनी वडील आहे. म्हणजे आपल्या महाराजांचा जेव्हा जन्म झाला त्यावेळेस एक 8-10 वर्षाचे आहेत आणि महाराजांनी लहानपणापासून बघितलेलं आहे की बालपणापासून तर शेवटपर्यंत आचरण बघितलेलं आहे. बालपणीचं नामस्मरण, त्यानंतरची साधना, नंतर गुरूंच्या आज्ञेचं पालन, तो गृहत्याग आणि पुढे अनेक लोकांना जे नामाला लावले हे सगळं बघितलं आणि मग लक्षात आलंय की ही विभूती वेगळीच आहे. एखाद्या शिष्याने आपल्या सद्गुरूंचं वर्णन करणं हे आपण समजू शकतो, पण जो त्या सद्गुरूंचा शिष्यच नाहीये, तो दुसऱ्या एखाद्या सद्गुरूंचा शिष्य आहे, त्याने सद्गुरूंचं या ठिकाणी अशा प्रकारे कवन करणं हे फार दुर्मिळ आहे. त्यात एक महाराजांचा
की जवळचे सर्वजण तुला मानत असत. आणि याचं कारण महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण आचरण, म्हणजे आचरण कसं आहे हे फार महत्त्वाचं आहे. ते सांगावं लागत, ते दिसलं पाहिजे. संतकुळाची परंपरा आहे, साधना आहे, तो त्याग आहे, ते भगवंताच्या नामाचं प्रेम आहे, तो सेवाभाव आहे. त्यामुळे महाराज म्हणजे एक मोठी योगी आहे. एखाद्याला जर योगी बनायचं असेल तर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे प्रेम असलं पाहिजे, म्हणजे भगवंताचं प्रेम. दुसरं म्हणजे त्याग असला पाहिजे, तिसरं म्हणजे सेवाभाव. एक फार सुंदर वातावरण आहे की योगी जर बनायचं असेल तुम्हाला तर कसं बनता येईल योगी. तर जसं एखादा मनुष्य जर उपपंतप्रधान असेल तर तो पंतप्रधान बनण्याची शक्यता खूप जास्त असते. एखादा व्यक्ती जर उपराष्ट्रपती असेल तर तो राष्ट्रपती बनण्याची शक्यता जास्त असते. म्हणून अगोदर तुम्ही उपराष्ट्रपती व्हा, मग तुम्ही राष्ट्रपती व्हाल. तसंच तुम्हाला जर योगी व्हायचं असेल तर अगोदर उपयोगी बना, मग तुम्ही योगी व्हाल. उपराष्ट्रपतीच राष्ट्रपती बनू शकतो, तसा उपयोगी मनुष्य हा योगी बनू शकतो. आणि उपयोगी आपण 3 प्रकारे बनू शकतो. एक प्रेमाने, दुसरं त्यागाने, तिसरं सेवाभावाने. प्रेम हे भगवंतावर करायचे, प्रेमभावाने आपण भगवंताच्या प्रती उपयोगी होऊ शकतो. त्याग केल्याने आपण स्वतःच्या प्रती उपयोगी होऊ शकतो, स्वतःचा उद्धार त्यागामधून होऊ शकतो. आणि सेवाभावाने आपण समाजासाठी उपयोगी होऊ शकतो. महाराजांनी समाजाची सेवा किती केली आपण बघितलेलं आहे. तुमची आमची सेवाच करतायत महाराज. आपलं घर जे चालवतोय ते आपण चालवत नाहीये, महाराजांनी केलेली आपली सेवा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, आपण त्यांच्यासाठी काहीही न करता केलेली महाराजांची सेवा आहे. आपण थोडी जरी सेवा केली तर आपण 10 ठिकाणी सांगत शकतो, महाराजांनी सुद्धा कधीच केलेली. ही सेवा, हा त्याग आणि हे प्रेम, हे तिन्ही जर आपल्यामध्ये आलं तर थोडासा योग आपल्यामध्ये येईल. आपण फक्त म्हणतो की सदा सर्वदा योग सुद्धा घडावा, पण तो योग घडण्यासाठी मला भगवंताचं प्रेम किती आहे, माझ्यामध्ये विषयाचा त्याग आहे का, आणि महाराजांनी सांगितलेली सेवा माझ्याकडून घडते का, हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं माझ्यावर महाराजांची पूर्ण कृपा किंवा अनुग्रह होऊ शकत नाही. आपल्याला जो अनुग्रह मिळालेला आहे ते एक लर्निंग लायसन्स आहे, परमनंट लायसन्स मिळालेलं नाही आहे. परमनंट लायसन्स मिळणं म्हणजे महाराजांचं जे भगवंताच्या प्रती किंवा रामाच्या प्रती किंवा सद्गुरूच्या प्रती प्रेम आहे, ती प्रेम भावना माझ्यामध्ये निर्माण होणे, ती निरासक्ती माझ्यामध्ये निर्माण होणे, हा खरा अनुग्रह होईल. नाम आठवता सद्गतीचा कंठक हे ज्या दिवशी होईल त्या दिवशी खरा अनुग्रह झाला असं आपलं म्हणता येईल. आणि ती खरी गुरुकृपा आहे. माझ्या घरामध्ये अडचणी सोडवण्यामध्ये गुरुकृपा नाही आहे. महाराजांनी आपल्या घरातल्या अडचणी सोडवल्या म्हणजे महाराजांची आपल्यावर फार मोठी कृपा आहे, ती मोठी कृपा आहे. पण सर्वात मोठी कृपा तेव्हाच म्हणता येईल जेव्हा त्यांना त्यांच्या सद्गुरूच्या प्रती जे प्रेम होतं तेच माझ्या अंतःकरणामध्ये माझ्या सद्गुरूच्या प्रती निर्माण होईल. आणि ते निर्माण होण्यासाठी ते प्रेम माझ्यामध्ये पाहिजे, तो त्याग माझ्यामध्ये पाहिजे, तो सेवाभाव माझ्यामध्ये पाहिजे. सेवाभाव हा प्रत्येक ठिकाणी करायचा आहे. घरातल्या व्यक्तीसाठी काही करताना मी हे सद्गुरूसाठी करत आहे अशी भावना ठेवणं ही सेवाच असते. सेवा करताना अपेक्षा नसते कोणी मला हे मिळावं. आपण घरामध्ये एखाद्या व्यक्तीसाठी एखादी गोष्ट करतो तर त्यातून त्याने मला उद्या चांगलं म्हणावं ही अपेक्षा असते. आपण घरातल्या एखाद्या व्यक्तीसाठी एखाद्या वस्तूचा त्याग करतो, उद्या त्याने मला एक वस्तू द्यावी याच्यासाठी तो त्याग असतो. आपण घरातल्या एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो कारण त्याने सुद्धा माझ्यावर प्रेम करावं ही अपेक्षा असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची अपेक्षा आहे, तिथे आसक्ती आहे, तिथे खरा प्रेम नाही आहे, खरा त्याग नाही आहे, खरा सेवाभाव नाही आहे. आणि तो आल्यानंतरच आपल्याला सद्गुरूंना अपेक्षित असलेलं आचरण आपल्याकडून घडलंय असं म्हणू शकतो आपण. आणि हे मार्ग करून दाखवले, सेवा दाखवली कशी करावी, प्रेम कसं करावं भगवंतावर. राम हरवल्याचा प्रसंग आपल्याला माहिती आहे, भगवंतावरचं प्रेम काय आहे. आणि आपण त्यात कुठेच बसत नाहीये, एकचा नियम आपण व्यवस्थित करू शकत नाही. आपल्या महाराजांमध्ये 43 नियम होते दररोजचे, आपण एकही नियम करू शकत नाही. रामाचं तीर्थ घेतल्याशिवाय पाणी प्राशन करायचं नाही. आणि आपण स्नान झालेलं नाहीये, प्रातस्नान दूरची गोष्ट आहे. 8-9 वाजता आपला नाश्ता चालू आहे आंघोळ न करता, आणि मग नंतर वाटेल तेव्हा उपासना केली पूजा केली नाही केली, उशीर झालाय ऑफिसला जायला, नुसतं नमस्कार घेतला पळालो. असं असताना मग आपल्याला खरी गुरुकृपा कशी मिळेल. आपण म्हणतो की अनुग्रह इतके दिवस झाले आहेत पण अजून काही अनुभव आलेला नाही.
अनुभव घेण्यासाठी श्रद्धा पाहिजे आणि साधना पाहिजे. आपल्यामध्ये दोन्ही नाही. महाराज सांभाळतील ही श्रद्धा नाही आहे आणि महाराजांना अपेक्षित साधना सुद्धा नाही. त्यामुळे अनुभव येणार नाही. जिथे श्रद्धा आहे तिथे अनुभव आहे, पण त्यासाठी साधना घडावी लागते आणि ती साधना त्या चिकाटीने घडावी लागते. ती चिकाटी महाराजांनी दाखवून दिली की कशी असावी साधनेमध्ये शेवटपर्यंत. एक छोटासा प्रसंग महाराजांच्या आयुष्यातला पण फार मोठा बोध देऊन जातो की अकोल्याचे एक शास्त्री त्यांनी महाराजांना विनंती केली की तुमचं धर्माचरण सगळं आचरण आहेच आहे, पण प्रत्येक वेळी भोजनाला आणि अगदी त्यात दुधाची लक्ष्मी जर असेल तर तिथं तुम्ही सोहळ्यात खाता. तुमचं आचरण, तुमचा अधिकार एवढा आहे, तुमची साधना एवढी आहे, तुम्ही गादीवर बसून जरी खाल्ली तरी तुम्हाला पाप लागणार नाही. तर किंवा तुम्ही धोतर नेसून सुद्धा तुमच्या धोतरावर सुद्धा तुम्ही जरी तो आहार घेतला तरी हरकत नाही. महाराजांनी तसं केलं नाही. एक उदाहरण सुद्धा त्या ठिकाणी त्या शास्त्रीने दिलं की आमच्याकडे एका ठिकाणी एक ब्राह्मण आले होते सोहळ्यात घरामध्ये आणि ते आले आणि आमच्या घरातल्या एका वरिष्ठ माणसाशी बोलत होते, बसलेले होते आणि बोलून नंतर 10-15 मिनिटांत निघून गेले. सोहळ्यासाठी गेले घरी जाऊन मग नैवेद्य आरती सगळं करायचं, भोजन घ्यायचे सोहळ्यामध्ये. हा धर्माच्या स्तरामध्ये जेव्हा निघून गेला तेव्हा तिथे बाजूला उभा असलेला एक मनुष्य म्हटला या शास्त्रीबुवांना की हे कसं धर्माचरण आहे. ते ज्या ठिकाणी बसलेले त्या ठिकाणी एक छोटासा कपड्याचा तुकडा होता, एक चिंधी होती. हे आता ओवळ्याच झाले होते त्यांना, कारण चिंधीचा स्पर्श लागलेला आहे, ओवळ्याच झालेले आहेत आणि आता घरी जाऊन हे पूजा करतील असंच ओवळ्यामध्ये आणि काही धर्माचरण नाही आहे. तेव्हा त्या शास्त्रीबुवांनी सांगितलं की तुला आता ती चिंधी दिसलेली आहे छोटीशी, पण त्याचं एकूण आतापर्यंत आचरण तू बघितलेलं आहे. 8व्या वर्षी नोंद झाले तेव्हापासून त्यांची शिकायला संध्या आहे, प्रातस्नान आहे, हे सगळं आचरण दिसलं नाही. तुला ती चिंधी दिसली थोडीशी आणि तू म्हणतो ती चिंधी, त्या चिंधीमुळे ते ओवळ्यात झाले. मी म्हणतो ती चिंधीमुळे ते ओवळ्यात झाले नाही, त्यांच्या सोहळ्यामुळे ती चिंधी सोहळ्यात झाली. एवढा अधिकार त्या सत्पुरुषाचा त्याचा आहे. हा दाखला घेऊन आपल्या महाराजांनी शास्त्री म्हटले की तुमचा अधिकार तर त्यांच्या बऱ्याच वरचा आहे. तर तुम्ही फार सोहळा नसेल पुन्हा दुधाची वचने खाण्याची आवश्यकता नाही आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा सोबतची मंडळी आहेत त्यांना वाटतं की महाराज आज पुन्हा सोहळा वगैरे काही उपचार तसे करणार नाहीत आणि आहे त्या वस्त्रांची दशमी खातील, पण महाराज म्हणते की नाही, मला तसं जमणार नाही, मी तसं करू शकणार नाही. पुन्हा आग्रह केला तर म्हणते की अरे मी एवढं सगळं पालन करतो, धर्माचं पालन करूनही तुम्ही सगळे माझी शिष्य म्हणवता, एवढे लोक माझ्या मागे आहेत, ते माझं आचरण बघून कसं वागतात, ते तसंही वागत नाही. ते मी एवढं सगळं पालन करत नाही, तुम्ही काहीच पाळत नाही आणि मी जर उद्या गादीवर बसून जर दशमी खाऊ लागलो तर तुम्ही काय करणार. तेव्हा मी माझ्यासाठी करत नाही, हे तुम्हाला एक जीवन कसं जगावं, करोनी सायाचं चितविते, त्यासाठी हे सगळं आहे आणि त्यामुळे मला हे सगळं करावं लागतं. सांगण्याचं तात्पर्य आहे की महाराजांचे अनेक नियम होते, आपला एकही नियम नाही आहे. जोपर्यंत नियम नाही, जोपर्यंत नेम नाही आहे, तोपर्यंत प्रेम येणार नाही. अगोदर नामामध्ये नेम आलं पाहिजे, हळूहळू प्रेम येईल. आज विषयाचं प्रेम आहे आणि ते करत जर आपण तरी नामाला चिकटून राहिलो, नेम जर आपण ठेवला तर हळूहळू त्यात प्रेम येईल आणि त्यासाठी उपासना करायची. आपल्या सदोष दर्शन व्हावं आणि सदोषाची निवृत्ती व्हावी यासाठी उपासना करायची आहे. आपले महाराज म्हणायचे की उपासना ही पुन्हा दुसऱ्यासाठी करायची नसून ती स्वतःच्या कल्याणासाठी करायची आहे, म्हणजे मनापासून करावी आणि ती महाराजांनी करून दाखवली आहे. अशा सत्पुरुषाची आरती या एका दुसऱ्या सत्पुरुषाच्या चित्ताने रचलेली आहे. महाराजांचं महात्म्य या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. हे वर्णन त्यांनी स्वतः बघितलेलं आहे. कुणी सांगितलं आहे त्यांनी लिहून काढली असं नाही, हे स्वतः बघितलेलं आहे डोळ्यांनी आणि म्हणून या ठिकाणी संवाद रचलेलं आहे की जय जय आरती गुरुवारा चालला आहे आणि तुझ्याकडे बघूनच आमचं मन सुद्धा सज्जन होतं आणि आमच्या मनाला एक आल्हाद मिळतो. तो आल्हाद आम्हाला नियमित मिळत राहावा त्यासाठी आम्ही तुमची आरती करतो. आणि आपण सुद्धा आरती करताना या आरतीमध्ये महाराजांच्या चरित्रामध्ये जे भाव सांगितले आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यापैकी थोडंसं जरी आपण आचरण केलं तरी सुद्धा आपण महाराजांच्या थोडं तरी जवळ जाण्याच्या पात्र होऊ. ही पात्रता आपल्या सर्वांमध्ये यावी यासाठी उपासना करत असताना, आरती म्हणत असताना, श्लोक म्हणत असताना त्यामध्ये असलेला भाव आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि महाराजांना विनंती करूया की आमच्यामध्ये ती भावशक्ती नाही आहे. बुद्धीच्या
ताकदीनं आम्ही तुम्हाला समजून घेऊ शकत नाही. भावाने भाव बळे आकळे विरही ना कळे, पण ते भावभाव सुद्धा आमचं कमी आहे. आता तुम्हीच दिलं तर होईल. आम्ही तुम्ही सांगितलेली साधना, तुम्ही दिलेलं नाम घेण्याचा मनापासून प्रयत्न करू, पण तुम्हाला जे नामाचं प्रेम मिळालं ते आम्हाला देण्याचा तुम्ही एक उपकार आमच्यावर एवढा करावा. आणि असं जर आपण मागितलं तर महाराजांना आनंद होईल की असा मागणारा कोणीतरी भेटलेला आहे. असं आपण एक विनंती या ठिकाणी महाराजांना करूया. महाराज नक्कीच आपल्याला आपल्या नामाचं प्रेम देतील. झालेली सेवा महाराजांची आम्ही अर्पण करूया आणि महाराजांना सर्वांनी एकदा विनवणी करूया. मला जे सद्गुरूंची जी कृपा झाली आहे तीच कृपा तुम्ही आमच्यावर सुद्धा करावी. जानकी जीवन जय जय राम धम्म चैतन्य रामानंद जय जय